चमचमीत मसाला तयार करून झणझणीत अशी मोड आलेल्या मिक्स कडधान्याची उसळ बनवत आहोत। त्यासाठी 4 प्रकारचे मोड आलेले मिक्स कडधान्य घेतलेले आहेत। एका बाउलमध्ये काढून स्वच्छ पाण्याने धुवून घेते। त्यानंतर एक छोटंसं वाटण बनवूयात। वाटणामध्ये सुक्कं खोबरं, लसूण, आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून पाण्याचा वापर न करता हे अगदी बारीकसर असं वाटून घेते। कढईमध्ये फोडणी करता 2 पळ्या तेल घातलं, पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे घातलं, काही कढीपत्त्याची पानं घातली, बारीक चिरलेला कांदा घालून हलकासा परतून घेतला। बनवून घेतलेलं वाटण घालायचं आहे, बारीक चिरलेला टोमॅटो घालून याला परतून घ्यायचं। त्यानंतर काही सुके मसाले घातले, यामध्ये हळद पावडर, धना पावडर, बॅडगी मिर्च पावडर, ठेवणीतलं काळं तिखट आणि मटण मसाला घातला। चवीनुसार मीठ घातलं, अर्धा वाटी पाणी घालून मसाले तेल सुटेपर्यंत परतून घेतले। मोड आलेले मिक्स कडधान्य घातले, व्यवस्थित असे परतून घेतले। भाजी शिजण्या इतकंच गरम केलेलं पाणी घालून याला एक उकळी काढून घेतली। गॅस लो करून झाकण ठेवून अधूनमधून हलवत ही उसळ शिजवून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। त्यानंतर चमचमीत अशी मोड आलेल्या मिक्स कडधान्याची उसळ तयार आहे। नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा।